कोण असते? कोणी घातली बाबूला अंघोळ? कोणी घातली अंघोळ? बाबांनी. आणि कोण ते पलतय? कोण पलतय? आली जिब्बा बुडी. केस पूजा. ए टकलू. थालीपीठ बनवलेलं आहे आईने. कसलं बनवलंय? झाली तयारी? झालं आमचं. ओके. चलो. आपण तिघांनी मॅच केलं. चला मग आता. कोण दिसतंय? काऊ? टोपी आणायला पाहिजे होती. गरम होतंय भरपूर. आपण टोपी घेऊया बाहेर. बापरे किती गरमी आहे. योगणी मम्मा आले. यहा बर्थ सर्टिफिकेट काढायला आलोय बीएमसी ऑफिस मध्ये. पण द प्रॉब्लेम इज पार्किंग नाही. बाहेर पार्क केली तर गाडी उचलून येणार. मग पार्किंग करायची कुठे? एवढं मोठं ऑफिस उघडलंय इकडे बीएमसी ऑफिस. तुझ्या खाली बेसमेंट मध्ये पार्किंग नाही ठेवू शकत. फिरतोय इकडे तिकडे मी पार्किंग साठी. आता लावतो कुठेतरी लेफ्टला लपून, नाहीतर घेऊन जातील हे लोक. अजून काय, फाईन जर ठेवली आहे तर त्यासाठी सोल्युशन पण ठेवायला पाहिजे. त्या एरियामध्ये पार्किंग असणं गरजेचं आहे. पार्किंग नसली आणि जर कुठेतरी रॉंग पार्किंग केली तर मग फाईन करणं गरजेचं आहे. पार्किंगच तुम्ही आम्हाला देत नाही, मग पार्किंग करणार कुठे? लावली फायनली साईडला. होपफुली कोण घेऊन नाही जाणार. आधार कार्डची आणि कसली तरी फोटोकॉपी मागवली आहे, तो तरी आता घेऊन जातो मी तिकडे. पार्किंग एवढा लांब केली आहे, जाईपर्यंत 5-10 मिनिटं लागतील. सगळीकडे काम चालू आहे. सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत, पण फोटोकॉपी काढायसाठी बाहेर पाठवत आहेत. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आतमध्येच असणं गरजेचं नाही आहे का? तिकडे आहे, दिसलं मला. झालं ना? थँक्यू. तुमचे झाले 12 रुपये. माझे 12? मला 6 बोलले. प्रिंट्स घेतलेले आहेत. आता आतमध्ये जातो ऑफिसमध्ये. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. भले आतमध्ये जाऊन पैसे घ्या, पण दिस फॅसिलिटी शुड बी अवेलेबल इनसाइड ओनली. बाहेर येऊन फोटोकॉपी काढायची, इट डजंट मेक एनी सेंस यार. क्या कर रहा है? कोण आहे इकडे? आणि आपण कुठे आलोय? बीएमसी ऑफिस मध्ये आलोय आपण ना. मम्मा आली. त्याच्या अनुषंगाने महानगरपालिकेचा कीटक नियंत्रण विभाग आहे, त्याच्यामार्फत हे प्रदर्शन भरवलं आहे. त्याच्यामध्ये नागरिकांना थोडी माहिती व्हावी की मच्छर कशामुळे होतात आणि मच्छरची उत्पन्नाची स्थानं काय आहेत. तर आपल्याकडे लाईव्ह आम्ही ठेवलेले आहेत. तर हे आहेत, हे एडिस लार्वा आहेत, ज्याच्यामुळे आपल्याला डेंग्यू आजार जो होतो ना त्याच्या लार्वा आहेत. हे आता हे अंड झाल्यानंतर एक स्टेज आहे, त्यानंतर आणखीन एक स्टेज होईल पिपानंतर फ्लाय. म्हणजे आपलं जे हे असतं की नाही फुलपाखरू निर्माण होण्याची जी स्थिती आहे तीच याची. अंड, अळी, कोश आणि मग पतंग. तर आता हे आपल्याकडे अळीच्या स्वरूपात आहे. त्याचा पतंग होईल आणि पतंगानंतर ते फ्राय होईल. पण हे ऍक्च्युअल मध्ये आहे? हा जिवंत आहेत ना, हे आम्ही आणलेले आहेत. मच्छर आहे? हा मच्छर बनणार आहेत. आता हे नंतर. मच्छरची दुसरी स्टेज आहे. तिसरी स्टेज होईल पिपा. ह्याच्यामध्ये पिपा असतील बघा. हे बघा, हे जे गोल दिसते बघा, हे बघा, हे गोल, हे पिपा बोलतात. ह्याने आता स्वतःभोवती कवच निर्माण केलेलं आहे. तर आता हा 24 तासाच्या आतमध्ये कधी पण हा उडणार, हे उडून जाणार. आणि त्याच्यानंतर आम्ही ठेवलेलं आहे ते गप्पी फिश हा नैसर्गिक स्रोत आहे ह्या आळ्या कंट्रोल करण्याचा. पण आता सध्या गटारामध्ये वेगवेगळे केमिकल वगैरे आहेत, त्याच्यामुळे ते गप्पी फिश वाढत नाही किंवा जगत नाही. म्हणजे आम्ही कुठे टाकतो? मोठमोठ्या कन्स्ट्रक्शन साईट आहेत जिथं 5-7 वर्ष काम चालणार, त्याच्या पाण्याची गरज असते. मोठमोठ्या टाक्या असतात ग्राउंडला, तर त्याच्यामध्ये आम्ही गप्पी मासे सोडून देतो. त्याच्यामुळे काय होतं, नैसर्गिकरित्या हे लार्वा कंट्रोल करतात आणि मच्छर कंट्रोलमध्ये जातात. तर मोठमोठ्या कन्स्ट्रक्शन साईट इकडे जातात. म्हणजे आता स्लममध्ये प्रॉब्लेम काय? स्लममध्ये पाण्याची उपलब्धता खूप कमी असते काय. त्याच्यामुळे लोक पाणी स्टोअर करतात. असे ड्रम उघडे ठेवतात. हे ड्रम उघडे ठेवले की ह्याच्यामध्ये डेंग्यू आणि मलेरियाच्या धोण्याच्या आळ्या होतात. मग लोकांच्या घरामध्ये मच्छर निर्माण होतात. मग त्याच्यापासून लोक आजारी पडतात आणि त्यांना खूप प्रॉब्लेम होतो. कारण आपल्या कुटुंबातला एक जरी सदस्य आजारी पडला तर आपलं आर्थिक परत तुम्ही फार मोठं नुकसान होतं आणि आपल्याला वेदना होतात त्या वेगळ्याच. मग ह्याच्यासाठी काय माहिती आहे की आपण परिस्थिती अशी निर्माण केली पाहिजे की जर तुम्ही सोसायटीत राहत असाल तर टाक्या अशा ठेवल्या पाहिजे. तुमच्या वॉटर लिकेज ते नाही ठेवले पाहिजे. ते लोक AC लावतात. ACचं वॉटर पण काही लोक स्टोरेज करतात. लोक त्याच्याकडे लक्ष देतात, त्याच्यामध्ये पण होतात.
तर ह्या तुम्ही लोकांनी ह्या गोष्टी केल्या पाहिजे व्यवस्थित. त्याला कुठल्या मधून येतात ना टाक्यांमध्ये हो टाकायला? येतात. पण आता काय माहिती आहे, आता आपली प्रचंड लोकसंख्या आहे आणि आमचं कामगारांचं दिवसेंदिवस कमी होत जाणारं आहे, त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम व्हायला लागले. तर नागरिकांनी जर ह्या गोष्टी स्वतःहून जर लोकांना आपसामध्ये डिस्कस केल्या शाळेमध्ये वगैरे तर जास्त फायदे सगळे. मग आपल्याला जर टाकून घ्यायचं असेल बिल्डिंग, हां, तर एक गोष्ट ही जी टाकी आहे ना, हिच्यामध्ये काय टाकायची गरज नाही, कारण हिच्यामध्ये मच्छर होणारच नाही, 100% होणारच नाही, बंद आहे. पण अशा ज्या टाकी आहेत त्याच्यामध्ये 100% होणार. कळलं की नाही? मग ती 40 मायची टाकी असतो, 42 मायची टाकी असतो, 100% होणार म्हणजे होणार. आणि मच्छर उडतं कसं म्हणजे लिफ्टमध्ये जातं वर, आपण लिफ्टमध्ये आत बाहेर करून तेव्हा मच्छर वर जातो. हां, जातं मच्छर. तर ह्या गोष्टी आहेत की लोकांनी ह्या गोष्टी केल्या पाहिजे. आता जे जर ऑड आर्टिकल लोक पत्रवळ्या, नारळ, काय 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 गोष्टी सोसायटीच्या कंपाऊंडमध्ये डंप करून ठेवलेले असतात, टेरेसवर डंप केलेले असतात. ते टेरेस एकदम साफ केले पाहिजे पावसाळ्यापूर्वी, किंवा असे टायर ठेवलेले असतात. त्या कुंड्या असतात ना घरामध्ये लोकांच्या, अशा कुंड्या, तुळशीचं पाणी, मनी प्लांट ह्याच्यामध्ये देखील होतात. आम्ही ते काढलेले आहेत लोकांच्या घरातून, तर ते स्वच्छ केलं पाहिजे. तर असं जर तुम्ही कराल तर तुम्ही स्वतःचं मच्छरपासून चांगल्या प्रकारे संरक्षण करू शकाल. आणि काही प्रॉब्लेम असेल तर 4थ्या माळ्यावर आमचं ऑफिस आहे, तिथे येऊन तक्रार करा. आम्ही धूम्र फवारणी, अँटी लार्वाचे कामं करतो. नॅशनल डेंग्यू डे आहे ना. चला आता हॉस्पिटलमध्ये जायचं का? हा जाऊया ना, मग परत त्याच्यासाठी सुट्टी आणा. युगला आता एक टोपरं हे घेऊया, टोपी घेऊया. बाबांनी टोपी घातली आहे, म्हणजे बाबूने टोपी नाही आहे. मम्मा हरवली नव्हती, मम्माने सिग्नल तोडला नाही. जेव्हा ग्रीन सिग्नल होता तेव्हा आम्ही चाललो, बाबा पळत पळत आले आणि मध्येच गाडी आली. असं नाही करायचं, जरा 2 मिनिटं थांबलं ना तर चालतं. याचं नाव बघ काय आहे, शिंदी. बापरे बाप, आता तर रस्त्यावर मारतोय हॉर्न. नॉर्मली घरी मारायचा, पूक पूक करायचा. आता अरे बापरे, अरे बापरे. आता हॉस्पिटलला फोन लावतोय कारण हॉस्पिटल वाल्यांनी बर्थ सर्टिफिकेट वर मिस्टेक केलेली आहे. मला विचारायचं होतं की बर्थ सर्टिफिकेट वर आहे ना माझ्या बिल्डिंगचं नाव रॉंग आलंय, तर ते बोलले की हॉस्पिटल मधून मिस्टेक झाले, तर तुम्हाला लेटर लागेल हॉस्पिटल मधून. कशी लावली आहे बघा, पोलीस पाठी चिन्ह काय आहे, पोलीस. हे लोक कसे पण लावू शकतात म्हणजे.